वाचनालयाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण हसबनीस, कार्यवाह जयंत देशपांडे, सहकार्यवाह श्रीकांत इनामदार, इतर पदाधिकारी आणि 32 शिराळ्यामधील साहित्यावर आणि ग्रंथांवर प्रेम करणारे माझे बंधू आणि भगिनी, मी या वाचनालयामध्ये आज दुसऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा असंच एका ग्रंथाच्या प्रकाशनाच्या संदर्भात मी इथं आलो होतो आणि आता दुसऱ्यांदा ज्या कैलासवासी भगवंत काशीनाथ देशपांडे यांच्या प्रथम स्मृतिदिन आपण साजरा करत आहोत, त्या निमित्तानं मला इथं परत बोलवण्यात आलेलं आहे. याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. परंतु एखाद्या छोट्या गावाचा विकास होत असताना, खरं म्हणजे आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये की विकास म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हा संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांच्या मनामध्ये. विकास हा सर्वांगीण असावा लागतो. तो फक्त आर्थिक नसतो, फक्त शारीरिक नसतो, मानसिक नसतो, सामाजिक नसतो, तर माणसाचा विकास हा सर्वांगीण असतो. आणि या सर्वांगीण विकासाला त्याला मिळणारं ज्ञान आणि त्याच्यामध्ये निर्माण होणारी मॅच्युरिटी, एक एनलायटनमेंट ज्याला आपण म्हणतो, ती एनलायटनमेंट निर्माण होण्याकरता जी गोष्ट करण्याची गरज आहे ती गोष्ट या शिराळ्यातल्या या लोकांनी, या देशपांडे या लोकांनी किंवा इतर ग्रामस्थांनी 1924 सालीच हे वाचनालय स्थापून निर्माण केले. जे खरा विकास काय असतो हे त्यावेळेला त्यांना समजलेलं आहे असं मला वाटतं. आता ज्या विकासाच्या संकल्पना आहेत, म्हणजे मोठे रस्ते असण्याबद्दल काही ऑब्जेक्शन असण्याचं कोणाला कारण नाही, इमारती मोठ्या असण्याबद्दलही काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही, पैशाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मोठं असण्याबद्दलही काही हे करायचं कारण नाही, त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण माणसाच्या मनाचा आणि एकूण माणसाचा जो विकास व्हायला पाहिजे त्या विकासाच्या दृष्टीनं आत्ता कुठली पावलं घेतली जात आहेत याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आज आलेली आहे असं मला वाटतं. आणि हे करत असताना जर आपण पाठीमागं पाहिलं, 1924 साली एका गावामध्ये आपल्या स्वतःच्या नोकरीचा त्याग करून आणखी पैसे त्याच्यामध्ये घालून एखादा माणूस एखादं वाचनालय काढतो आणि 24 सालापासून आजपर्यंत हे वाचनालय तितक्याच ताकदीनं चालतं. तुम्ही कल्पना करा किती लोकांनी या वाचनालयातली पुस्तकं येऊन वाचली असतील, इथं येऊन वाचली असतील, किती विद्यार्थी तयार झाले असतील, किती लोकांना किती ज्ञान मिळालं असेल. ज्या काळामध्ये संगणक नव्हते, ज्या काळामध्ये TV नव्हता, ज्या काळामध्ये इंटरनेटसारखं ज्ञान देणारं दुसरं काहीही नव्हतं, अशा काळामध्ये एक प्रकारचं इंटरनेटच गावात तयार करण्याचं काम या लोकांनी त्यावेळेला केलं. आणि गेली अखंड ऑलमोस्ट जवळजवळ 100 वर्ष हे काम इतक्या सातत्यानं, इतक्या चांगल्या प्रकारे चालू. अशा एका वास्तूमध्ये आणि अशा पद्धतीचं काम ज्या ठिकाणी चालतं अशा गावामध्ये येण्यामुळं मला माझा स्वतःचा गौरव झाल्यासारखं वाटतं की या कार्यक्रमाला याने मला बोलवलं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे जे नंबर मिळालेले आहेत, ही जी संकल्पना आहे, मला ज्यावेळेला विचारण्यात आलं की डॉक्टर तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार, म्हटल्यानंतर मला कळेना की कोणत्या विषयावर मी बोलावं. म्हणजे मी त्या विद्यार्थ्यांसाठी बोलावं का त्यांच्या पालकांसाठी बोलावं का ग्रामस्थांच्यासाठी बोलावं. पण त्यामुळं मला संदर्भ घेता येईना की कोणत्या विषयावर असं बोलावं. आणि मी म्हणालो ठीक आहे, विषयाला मला काही बाधा असायचं कारण नाही, मी माझे विचार मुक्तपणानं मी मांडायला तिथे येईन, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी आज त्यांना सहज विचारलं की तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे. त्यावेळेला ती जी त्यांनी रूपरेषा मला सांगितली त्यामध्येच माझ्या व्याख्यानाचा विषय मला मिळाला.
त्यांनी 3 गोष्टी मला सांगितल्या की काय कार्यक्रम आजचा आहे, की एखाद्या गावातलं वाचनालय काय प्रकारचे कार्यक्रम घेत असतं दरवर्षी, आणि असे कार्यक्रम अनेक वर्ष चालत आलेले असतात. आणि या कार्यक्रमांमुळं आणि अशा पद्धतीच्या या वातावरणामुळं त्या मुलांवर, तिथल्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कसे घडत असतात याचंच हे उदाहरण आहे. म्हणून मला त्यांनी सांगितलं की 3 प्रकारच्या गोष्टी आम्ही आज तुमच्या कार्यक्रमात करणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वाचनालयानं वक्तृत्व स्पर्धा घेतलेली आहे आणि त्याचं बक्षीस समारंभ आहे. वक्तृत्व या गोष्टीबद्दल बोलता येण्यासारखं खूप आहे मला तुमच्याशी, ज्या मुलांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, आणखी नंबर तर ज्या लोकांनी म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, ज्यांना नंबर मिळालेले आहेत, त्यांच्याकरता मला वक्तृत्वाबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत आज. ही जी कला आहे वक्तृत्वाची, ही कला लहानपणापासून मुलांच्यामध्ये जोपासण्याची, त्यांनी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे. आपण म्हणतो ना की हा मुलगा बोलत नाही, फारसा हुशार आहे, त्याचं अक्षर चांगलं आहे, त्याला मार्क्स चांगले पडतात, पण तो बोलत नाही, त्याला बोलायला आवडत नाही. मी सांगतो तो मुलगा कुठं ना कुठेतरी कमी पडेल. आपल्यामध्ये असलेलं ज्ञान किंवा आपल्याला जे काही माहिती आहे ते उद्धृत करण्याची, ते एक्सप्रेस करण्याचं जर जमत नसेल तर ते कुठंतरी एक प्रकारचं फॅसेट त्या माणसाच्या जीवनाला ते कमी पडणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे वक्तृत्व ही अशी कला आहे की जी माणसामध्ये असलेल्याच त्याच्या ज्ञानाला आणि त्याच्या मॅच्युरिटीला बाहेर एक्सप्रेस करते. नाही तर काय समजणार आहे तो? एखादा सुंदर गायक आहे, गातच नाही म्हटला तर तो काय करणार, त्याचं गायकी काय आहे? तसं एखादा ज्ञानी मनुष्य आहे, तो बोललाच नाही तर त्याचं ज्ञान तरी काय समजणार इतरांना. म्हणून बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रभावी बोलणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. खरं बोलणं हे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. आणि आपण जे काही बोलत आहोत ते दुसऱ्याला समजणं हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. तर आज बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकता, तुम्ही बघता, बरेचसे वक्ते बोलत असतात, पण ते काय बोलत असतात हे त्यांनाही समजत नसतं आणि समोर बसलेल्यालाही बऱ्याच वेळेला समजत नसतं. तर ही जी वक्तृत्व ही कला आहे, ही लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये, मुलांच्या त्या शाळेच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये ती रुजावी, विकसित व्हावी, याकरता या लायब्ररीनं, या वाचनालयानं कित्येक वर्ष मला वाटते हे उपक्रम चालू असतील. याच पद्धतीनं वक्तृत्व या विषयावरती स्पर्धा ठेवल्या. म्हणजे नुसते ग्रंथ उपलब्ध करून बसले नाहीत, नुसता एक ज्ञानाचा यज्ञ निर्माण करून थांबले नाहीत, तर यामध्ये त्यांनी अशा पद्धतीच्या वक्तृत्व स्पर्धांचं नियोजन करायचं सुरुवात केली आणि त्याच्याबद्दल दरवर्षी करायचं. मला या संदर्भामध्ये 1-2 लोकांचा मला अभिमान वाटतो की या 2 लोकांचा आणि माझा परिचय झाला. जे हे 2 लोक वक्तृत्वामधले, आपल्या महाराष्ट्रामधले सगळ्यात मोठे लोक मानले जातात. अशा 2 लोकांच्या सहवासामध्ये मी पर्सनली अनेकदा आलो, त्यांच्याबरोबर मी राहिलो. ही मंडळी मी जिथं राहत होती तिथे येऊन राहिली. अशा या 2 माणसांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे. आणि त्यामधला एक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आणि दुसरे म्हणजे शिवाजीराव भोसले. ज्या वेळेला मी शाळेमध्ये होतो, म्हणजे मी साधारणपणे फर्स्ट MBBSला होतो आणि त्याच्याही पूर्वी फर्स्ट MBBSला मी असताना, म्हणजे जर तो काळ आपण पाहिला तर तो साधारणपणे 74-75चा सुमार असेल, 1975 सालची गोष्ट आहे. माझे वडील तासगावच्या राजवाड्यामध्ये त्यावेळेला काम करत होते, मॅनेजर म्हणून, ट्रस्ट मॅनेजर म्हणून. आणि तासगावच्या राजवाड्यामध्येच आम्ही राहत होतो. आणि तासगावमध्ये ज्या वेळेला कुठलाही मोठी व्यक्ती येत असे, त्याचे कार्यक्रम होत असत, त्यावेळेला ते राजवाड्यामध्येच राहायला यायचे. त्यांची सोय राजवाड्यामध्ये केली जायची. मोठा वाडा होता, ऐस पैस. आम्ही त्या वाड्यातच खाली राहायचो आणि आलेले पाहुणे वरती राहायचे. तर त्यावेळेला मी फर्स्ट MBBSला होतो. आणखीन बाबासाहेब पुरंदरे हे त्यावेळेला त्या राजवाड्यामध्ये माडीवरती राहायला आले आणि त्यांची 10 दिवसाची व्याख्यानमाला होती. आणि ती 10 दिवसांची मी त्यावेळेला 11वीमध्ये होतो आणि त्यांची 10 दिवसांची व्याख्यानमाला होती. आणि तिथंच मी 11वीत असल्यामुळे तासगावच्या शाळेमध्ये शिकत होतो. तर त्यावेळेला मी 11वीमध्ये म्हणजे 16 वर्षाचा असताना बाबासाहेब पुरंदरे बरोबर माडीवरती राहत होते, मी खाली राहत होते. आणि त्या माणसाचं मोठेपण असं की मी 11वीतला छोटा 15-16 वर्षाचा मुलगा, आणखीन हे मला हाक मारताना प्रकाशराव इकडे या म्हणायचे.
बाबासाहेब पुरंदरे मला प्रकाशराव इकडे आहे म्हणतात म्हणल्यानंतर मला किती आनंद होत असेल याची नुसती तुम्ही कल्पना करा. पण हे नुसत्या आनंदावर ते भागलं नाही. ते माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इतका मोठा माणूस असताना सुद्धा माझ्यासारख्या छोट्या मुलाला तो इतक्या मानाने वागवतो. ही जी पद्धत आहे जगण्याची, हे जे काही जीवनाचं तत्वज्ञान आहे, हे या माणसाचं किती. मी तो वक्ता नुसता मोठा नव्हता. वक्तृत्व कला माणसामध्ये फुलत असताना माणूस कसा फुलत जातो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरेंचं वक्तृत्व म्हणजे निखारा होता, निखारा. जर शिवाजीराव भोसलेंच्या आणि बाबासाहेबांच्या वक्तृत्वामध्ये तुलना करायची झाली तर मी असं म्हणेन की शिवाजीराव भोसलेंचं वक्तृत्व म्हणजे मोगऱ्याची फुलं होती आणि बाबासाहेबांचं वक्तृत्व म्हणजे निखारा होता. ओरडले बाबासाहेब म्हणल्यावर असं पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. 10,000 लोक ग्राउंडमध्ये बसलेले असायचे. हॉल कधी पुरायचा नाही बाबासाहेबांना. फरक बाबासाहेबांचा आणि शिवाजीरावांचा असा होता की शिवाजीरावांना सुद्धा कधी हॉल पुरायचा नाही. एक हॉल कधीच पुरला नाही आयुष्यात आणि बाबासाहेबांना पण कधी एक हॉल पुरला नाही. असं क्रिकेटचं ग्राउंड असल्यासारखं ग्राउंड असायचं आणि असं अफलातून भरलेलं असायचं. मुंगीला जायला वाट नसायची. पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. आणि बाबासाहेब त्यांच्या त्या जाज्वल्य अशा त्या अभिमानाच्या अशा शिवाजी राजांबद्दलच्या त्या भाषेमध्ये असे बोलायला लागले. मधूनच जोरात ओरडायचे आणि त्यांनी ती तलवार उपसली आणि अरे काय ते पिन ड्रॉप सायलेन्समध्ये एकदम अशी तलवार जणू काय आपणालाच कुठेतरी लागली असं वाटायचं. अशी धार होती त्यांच्या भाषणाला. मला एक वक्तृत्वाबद्दल फारच लहानपणापासून अतिशय एक जिव्हाळा होता. त्याच्याबद्दल ते आपण शिकावं, आपल्याला ते करता यावं असं मला वाटायचं. मी अगदी बालपणापासून अगदी मी 3रीमध्ये असताना मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. तर मी इतका लहान होतो की ते दिसायचोच नाही समोर बसलेल्या लोकांना. इतका ते बाकीचेच लोक दिसायचे, मी दिसायचोच नाही. मग ते टेबलावर उभे करायचे मला आणि मला बोलायला लावायचे. 3रीत असल्यापासून मला आठवते तासगावमध्ये 3रीमध्ये असताना मी व्याख्यान दिलं होतं लोकमान्य टिळकांच्यावर. आणि मग हे बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजीराव भोसलेंच्या पुरंदरेंच्या बरोबर तर त्यावेळेला मी राहिलो. त्यानंतर माझा त्यांचा पत्रव्यवहार होता आणि जिथं जिथं पुरंदरांचा महत्त्वाचा कार्यक्रम असायचा त्या त्या ठिकाणी मी जायचो. नंतर शिवाजीराव भोसले त्यावेळेला तिथं आले काही वर्षानंतर. राजवाड्यातच राहायला आले. मी फर्स्ट MBBSला होतो. मी फर्स्ट MBBSला मी तसा लहानच होतो, 17-18 वर्षाचा असेल. आणि शिवाजीराव भोसले आलेत म्हटल्यानंतर मी लगेच 2-3 दिवस कॉलेजला सुट्टी काढली. आणखीन घरी येऊन राहिलो. आई वडील माझे तिथंच राहत होते. मग शिवाजीराव भोसले जेवायला बसायचे, याला बसायचे, त्यावेळेला मी आपलं इकडं तिकडं घुटमळत असायचो, हे करत असायचो. आणि ते ज्या ज्या शाळेमध्ये जातात, शिवाजीराव भोसलेंचं कसं असायचं की एक त्यांचं शिवाजीराव भोसलेंचं विवेकानंदांच्यावरची व्याख्यान मला तासगावमध्ये 7 दिवसाची काहीतरी अरेंज केली होती. पण त्या 7 दिवसामध्ये संध्याकाळी ती व्याख्यान मला असायची आणि दिवसभर हजारो कार्यक्रम असायचे. या शाळेत, त्या शाळेत, त्या शाळेत व्याख्यान, त्या शाळेत, त्या कॉलेजमध्ये व्याख्यान, असा सगळा परिसर ते पिंजून काढायचे. आणि शिवाजीराव भोसलेंच्या प्रत्येक व्याख्यानाला मी तिथून जायचो त्यांच्याबरोबर. आणि शिवाजीराव भोसलेंचं प्रत्येक व्याख्यान मी तिथं ऐकायचो. आणि रात्री तर मग परत विवेकानंदांच्यावरती त्यांचं होणारं व्याख्यान ऐकायचं. आणि मला अजूनही आठवतं आहे की शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी शिवाजीराव भोसलेचं व्याख्यान मला संपवून ते जाणार होते आणि मी तिथेच कुठं बाहेरच्या बाजूला थोडासा असा उभा होतो, तर तासगावच्या राणीसाहेब, पटवर्धन राणीसाहेब, थोरल्या राणीसाहेब, त्यांनी पाहिलं मला. अरे प्रकाश काय रे? मी म्हटलं काही नाही, आज जाणार शिवाजीराव. म्हणजे असं शिवाजीराव भोसले आज आपल्या वाड्यातनं निघून जाणार म्हणल्यावर माझे डोळे थोडे पाणावले होते त्यावेळेला की इतका चांगला माणूस, इतकं चांगलं या माणसानं माझ्या जीवनावरती या 3-4 दिवसातच संस्कार केले, तर हा माणूस आता इथून निघून जाणार म्हटल्यावर मी खरोखर माझे डोळे पाणावले. तर काही नाही, त्यांच्याशी बोलावं, त्यांना भेटावं असं वाटतं. काय हरकत नाही म्हणायला, ये. ते तिथे बसले होते, काहीतरी जेवत किंवा काहीतरी खात असते भेटतं. माझा एक पाठ घातला तिथं त्या गड्याने आणि शिवाजींच्या समोर मी पाटावर बसलो आणि राणीसाहेबांनी ओळख करून दिली. हा प्रकाश म्हणाली, आमच्या दिवाणजींचा मुलगा, खूप हुशार आहे, त्याला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप आहे, मेडिकलला आहे, फर्स्ट MBBSला आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं होतं. मी नमस्कार वगैरे त्यांना केला. बोला म्हणाले, काय म्हणताय? मला आठवतं आहे मी त्यावेळेला, आणि हेच तुम्हाला फार महत्त्वाचं मला वाटतं आहे की ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये आता भाग घेतला असेल, शिवाजीराव भोसल्यांना मी त्यावेळेला प्रश्न असा विचारला की वक्तृत्वामध्ये अभिनवेशाचं स्थान. कारण एका बाजूला बाबासाहेब पुरंदरे ते अगदी अभिनिवेश करणारे, त्यांचे संस्कार माझ्यावर झाले होते. आणि त्या काळामध्ये माझ्याही म्हणजे त्या काळानंतर मी काही वेळा जे व्याख्यानाच्या स्पर्धेला जायचो त्यावेळेलाही अनावश्यक असा अभिनवेश माझ्यामध्ये असायचा बोलताना. आणि या पार्श्वभूमीवर मी त्यांना प्रश्न विचारला की वक्तृत्वामध्ये अभिनवेशाचं स्थान काय आहे बाबासाहेब शिवाजी?
त्यावेळेला मला त्यांनी दिलेलं उत्तर मला अजूनही आठवतं आहे. काय तो माणूस इतका परफेक्ट होता ना. तो म्हणाला, ते मला म्हणाले, शिवाजीराव भोसले मला म्हणाले की व्याख्यान हे तुमच्या मनामध्ये असलेला विचार, तुमच्या मनामध्ये तुम्हाला मिळालेलं ज्ञान किंवा तुमच्या मनामध्ये असलेला एक सायंटिफिक काहीतरी आविष्कार हा दुसऱ्यापर्यंत पोचवण्याकरता असतो. आणि ज्या वेळेला अभिनवेश आपल्या व्याख्यानामध्ये येतो त्यावेळेला त्या माणसांची मनं ही बिथरली जातात. आणि मनं बिथरलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही जे ज्ञान त्यांना देणार आहे ते त्यांच्यापर्यंत प्रॉपरली पोचणार नाही. हे जसं एखादं गणित शिकवताना ओरडायची आवश्यकता नाही आहे, जसं एखादा सायन्स शिकवताना ओरडायची आवश्यकता नाही आहे, तसं तुम्हाला व्याख्यानामध्ये तुमचं ज्ञान दुसऱ्यापर्यंत ज्यावेळेला पोचवायचं आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांना संभ्रमित ठेवून चालणार नाही. त्यांना शांतपणानंच ते त्यांनी ऐकलं पाहिजे आणि शांतपणानंच ग्रहण केलं पाहिजे, तर ते एकमेकांपर्यंत प्रॉपरली पोचतं. हे ज्या वेळेला मी ऐकलं तेव्हापासून माझ्या स्वतःच्या व्याख्यानामधला अभिनवेश मी स्वतःच कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि आत्ता बोलताना तुम्हाला आढळत असेल की माझ्यामध्ये तो अभिनवेश अजून पूर्णपणे गेलेला नाही आहे, तो आहे. तर बाबासाहेबांना मी या विषयावर विचारलं नाही, पण ज्या वेळेला मी विचार या गोष्टीवरती केला त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की वर्गामध्ये होणारा वर्गपाठ, एखाद्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्याला शिकवणं आणि एखाद्या व्याख्यातानं आपल्या व्याख्यानामध्ये नुसतं ज्ञानदान एवढंच फक्त असत नाही, तर काही वेळेला व्याख्यानामध्ये माणसाची मनं पेटवावी लागतात. काही वेळेला व्याख्यानामधून माणसाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते, त्याच्या हृदयामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते आणि त्याला उठ आणि युद्धाला सज्ज हो म्हणावं लागतं. म्हणून गीतेमध्ये सुद्धा जे श्लोक अर्जुनाला सांगितलेले आहेत की उत्तिष्ठोत्तिष्ठ अर्जुन, ते गीतेमध्ये म्हटले तरी की नुसतं उत्तिष्ठोत्तिष्ठ अर्जुन, तू उभा राहा. हे गीतेमध्ये सुद्धा काही श्लोक असे आहेत श्रीकृष्णाने सांगितले की त्याच्यामध्ये अभिनवेश आहे. उठ तू, आता बास झालं हे सगळं. तुझ्या मनामधला अंधकार तू काढून ज्ञानाच्या खडगानं तुझ्या मनामधल्या अंधकाराच्या तू चिंधड्या उडव आणि उभा राहा आणि युद्धाला जा. म्हणजे वक्तृत्वामध्ये सुद्धा ज्या वेळेला या इतर गोष्टींची आवश्यकता असते त्यावेळेला त्या वक्तृत्वामध्ये अभिनवेशाची सुद्धा गरज असते. त्यामुळं बाबासाहेबांचा अभिनवेश हाही रास्तच होता आणि शिवाजीरावांचं शांतपण हे सुद्धा रास्तच होतं. दोन्ही उच्चतम होते, दोन्ही गुण हे अत्यंत चांगले होते वक्तृत्वाच्या दृष्टीनं. फक्त प्रत्येक गुण हा किती प्रमाणात असावा आणि किती प्रमाणात नसावा हे आपणाला समजणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजीराव भोसलेंच्या बाबतीत मला वाटतं मी वक्तृत्वावर बोलतो हे आवडतंय ना तुम्हाला, कारण फार महत्त्वाचा. कारण तुम्हाला मी सांगतो, चांगला वक्तृत्व जर नसेल तर चांगला डॉक्टर आपल्या पेशंटला पटवून देऊ शकतो. मला रोज तो प्रश्न पडतो की समोर जर समजा पेशंट आला आणि त्याला गुडघ्याचं ऑपरेशन तुझं हे करून घ्यायला पाहिजे असं मला सांगायचं, किंवा कुठलं तरी हे तुला ऑपरेशन करून घ्यायला मला पाहिजे असं मला त्याला सांगायचं. ज्ञानी असणं तर सगळ्यांनीच जरुरी आहे, एक्सपर्ट असणं तर सगळ्यांनीच जरुरी आहे. कारण ते नसेल, तुम्ही ज्ञानी नसाल, एक्सपर्ट नसाल तर पेशंट तुमच्यापर्यंत पोचतच नाही. पण त्याच्याही पेक्षा पुढं त्या माणसाला समजून तो घाबरलेला असतो, त्याला ते नको वाटत असतं, त्याला ते करायचं नसतं. पण ते लोकांनी भीती घातलेली असते, काहीतरी चुकीची कुठले तरी कॉम्प्लिकेशन्स झालेले पेशंट्स त्यानं पाहिलेले असतात. अशा वेळेला त्याच्या मनामध्ये तो जो अंधकार आहे तो दूर करून त्याला क्रिएट करणारे नाही, हे करायला पाहिजे आपणाला, हे सांगण्याकरता त्या डॉक्टरनं त्याला कशा पद्धतीनं सांगायला पाहिजे. इथं वक्तृत्व येतं, हे तुमच्या प्रत्येक व्यवसायामध्ये वक्तृत्व येतं. दिस इज म्हणजे एक वाहन आहे तुमचं सगळं पलीकडे घेऊन जाणार. त्या दृष्टीने याला महत्त्व आहे. तर बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीमध्ये एक मी फक्त छोटासा तुम्हाला हे सांगतो आणि हे वक्तृत्वाबद्दलचं मी संपवतो. बाबासाहेब पुरंदरे एकदा सांगलीला भाषण करायला आले होते. अलीकडची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट नाही आहे. आणखी मी स्वतः त्या व्याख्यानाला गेलो होतो. माझ्याबरोबर तोरो, प्राध्यापक तोरो म्हणून डॉक्टर तोरो म्हणून अत्यंत प्राचार्य होते, ते वारलेत. तेही आमच्याबरोबर खूप जवळचे माझ्या ते ग्रस्त होते, लेखक होते. मराठी आणि कानडी या विषयाचा त्यांनी तौलनिक अभ्यास फार मोठा केला होता. आणि ते मी आणि माझा मुलगा असे तिघे म्हणून आम्ही ते सांगलीला व्याख्यान ऐकायला कोल्हापूरहून गेलो होतो.
आणि कोल्हापूरला मेन रोडवर त्यांचा एक हॉल होता आणि त्या हॉलमध्ये बाबासाहेब मी तुम्हाला बोललो की बाबासाहेब पुरंदरेंचं व्याख्यान म्हणजे हॉल त्यांना कधी म्हणजे पुरत नसेल, प्रॉब्लेमच व्हायचा हॉलमध्ये त्यांनी व्याख्यान ठेवलं तर. मग हॉलमध्ये बाबासाहेबांचं व्याख्यान ठेवलं. अलीकडं म्हणजे जवळजवळ 10-15 वर्ष ती होऊन गेली या गोष्टीला. तर तिथं मी गेलो होतो. असाच एक हॉल होता आणि गाडी बाहेर मेन रोड असल्यामुळं सगळे असे 2-3 रोड त्या कॉर्नरला असे होते आणि तिथं मध्ये हॉल होता आणि सारखे गाडीचे आवाज यायला लागले, ट्रकचे आवाज, बसेसचे आवाज, बाहेरनं हॉर्नचे आवाज यायला लागले. आणि मला कळेना की बाबासाहेब बाबासाहेब पुरंदरे आता बोलणार आहेत आणि हे गाडीचे सगळे असे आवाज आहेत तिथं हॉलमध्ये. तर आता लोक भरलेले आहेत ऑलमोस्ट आणि हे सगळं डिस्टर्बन्स कसं काय होणार. मी स्वतःच काळजीत पडलो, हे कसं होणार भाषणांचं. आणि मग मी ते भाषण सुरू झालं. भाषण सुरू झालं, मी भाषण ऐकायला लागलो. नंतर मी भाषणामध्ये तल्लीन झालो. नंतर सगळा हॉल भाषणामध्ये तल्लीन झाला. पिनड्रॉप सायलेन्स निर्माण झाला आणि बाबासाहेब त्यांच्या त्या नेहमीच्या स्फुल्लिंगाच्या त्या बोलण्यामधनं त्या ह्याच्यामधनं ते जे काय बोलत होते सव्वा तास ते बोल, आवाज चढवून हे करून ते करून आणि व्याख्यान संपलं. पिनड्रॉप सायलेन्स. मी म्हणलं असं कसं झालं, हे सगळे आवाज बंद कसे झाले, शांतता कशी काय पसरली, एवढं मेन एसटी स्टँड जवळ हे सगळं चालू केलेलं. मग मी ताबडतोब उठलो आणि पहिल्यांदा बाहेर पडत गेलो. लोक होत्या हॉलमध्ये सगळे असताना सुद्धा. मी म्हटलं बाहेर जाऊन बघूया हे बंद कसं झालं. मी बाहेर जाऊन ज्यावेळेला पायरीवरती उभा राहिलो त्या हॉलवरती, तर समोर सगळा रस्ता लोकांनी दुतडी भरला होता आणि सगळ्या गाड्या बिड्या आपोआप बंद झाल्या होत्या. कुणीकडनं तर तिसरीकडनंच गाड्या चालल्या होत्या. कोण पोलीस आणायला गेलं नाही, काय कोण पोलिसांना सांगायला गेलं नाही, कुठे कलेक्टरला कोणी फोन केला नव्हता का, कसली अरेंजमेंट केली नव्हती. ज्या त्याच्या व्याख्यानामुळं एका हॉलमध्ये व्याख्यान चाललेलं असताना बाहेरचे सगळे रस्ते बंद व्हावेत आणि लोकांनी फुलून निघावेत, असं वक्तृत्व वाटणाऱ्या माणसाबरोबर माझा संबंध आला, याचाच मला खूप स्वतःला मी धन्य समजतो. या असे हे बाबासाहेब पुरंदरे. शिवाजीराव भोसलेंच्या बाबतीत तुम्हाला दुसरी गंमत सांगतो. वक्तृत्व या विषयावरती इथं स्पर्धा घेतल्या जातात, त्या निमित्तानं या विषयावरती काहीतरी चिंतन व्हावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हे बोलतोय तुमच्याशी. शिवाजीराव भोसलेंचं बँगलोरमध्ये भाषण होतं. शिवाजीराव भोसले पहिल्यांदा इंग्रजीमधून त्यावेळेला बोलणार होते. त्यांना स्वतःला सुद्धा वाटत होतं की आपण इंग्रजीमध्ये बोलू शकू का नाही. आणि बेंगलोरमध्ये एका मोठ्या सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये त्यांचं व्याख्यान होतं आणि त्यांचं व्याख्यान असं चालू राहिलं. संपूर्ण सभागृह पूर्ण कचाकच भरलं होतं. कारण शिवाजीराव भोसले त्यावेळेला सगळ्या देशात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रात तर होतेच. मराठीमध्ये त्यांच्यासारखा बोलणारा माणूसच नव्हता आणि इंग्रजीमधून ते बोलणार, कारण ते कर्नाटकातल्या लोकांना समजावं म्हणून त्या नाट्यगृहामध्ये बेंगलोरमध्ये हा कार्यक्रम होता. आणि कार्यक्रमाला व्याख्यानाला त्यांनी सुरुवात केली. विवेकानंदांच्यावरती ते बोलत होते. खचाखच सगळं भरलेले होतं सगळं नाट्यगृह आणि 1 तास ते जवळजवळ बोलले. पिनड्रॉप सायलेन्समध्ये 1 तास सगळेजण बोलले आणि 1 तास बोलल्यानंतर कार्यक्रम संपला आणि लोकांना जायला सांगितलं त्यांनी. संयोजकांनी जावा म्हणाले, आता तुम्ही बाहेर जावं, झालेला आहे कार्यक्रम. तर लोक बाहेर कुठं जात आहेत. लोक बाहेर का जात नव्हते. लोक बाहेर जात नव्हते म्हणजे बाहेर जी गर्दी जमली होती त्या लोकांना बाहेर येऊन देत नव्हते. मग बाहेर जर लोक का येऊन देत नाहीत, काय झालं म्हणून संयोजकांनी चौकशी केली. त्यावेळेला त्यांना असं समजलं की जो वक्ता आतमध्ये बोलला, जो वक्त्याचा आवाज आम्ही बाहेर ऐकला, त्या वक्त्याला डोळ्यांनी आम्हाला एक वेळ बघायचं आहे, तरच आम्ही आतली माणसं बाहेर सोडू, नाही तर आतली माणसं आम्ही बाहेर सोडणार. मला शिवाजीराव भोसलेंनी स्वतः सांगितली ही गोष्ट. का कौतुक वाटणार नाही मला. आणि त्यावेळेला म्हणाले प्रकाश, त्यावेळेला मला स्वतःला नेण्यात आलं त्या बाल्कनीमध्ये, त्या नाट्यगृहाच्या, आणि बाल्कनीमधनं समोर बघितलेला जनसमुदाय मी बघितलं. हजारो लोक उभे होते म्हणाले तिथे. आणि मी तिथे गेल्यावर त्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्यासाठी तिथून मी परत 1-2 मिनिटं बोललो आणि मग माझं भाषण संपलं. स्वतः शिवाजीराव भोसल्यांनी मला हे सांगावं. एका व्याख्यानात स्वतः शिवाजीराव भोसल्यांची ओळख मी करून दिली. शिवाजीराव भोसले स्वतः माझ्याकडे घरी 7 दिवस येऊन राहिले, जिथं मी सध्या राहतोय तिथे. आणि शिवाजीराव भोसलेने जाताना आमच्या पत्नीला एक चांदीचा गणपती भेट दिला. तो गणपती अजून आम्ही पुजतोय. जसा तो गणपती मी पुजतोय ना, तसा तुम्ही वक्तृत्व ही कला पूजा. त्या कलेची पूजा केल्यामुळे तुम्ही फार मोठे होणार आहात. आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये जे काही वक्तृत्व केलं, ती कला जोपासण्याकरता जे काही प्रयत्न केले, त्याचं पुरेपूर फळ मला मिळालं आहे असं मला वाटतं. आता दुसरी गोष्ट,
ती म्हणजे महात्मा गांधी यांच्यावरच्या निबंध स्पर्धा ठेवल्या. बरोबर. काय शिकवलं महात्मा गांधींनी? महात्मा गांधींचा आम्हाला तर महात्मा गांधींची ऑटोबायोग्राफी 11वीला होती. मला आठवतं आमचे एक सर होते कुलकर्णी सर म्हणून, तर ते फार सुंदर बायोग्राफी महात्मा गांधींचे इंग्रजीमध्ये सांगायचे. त्यांचं इंग्रजी पण चांगलं होतं, मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून सांगायचे. आणि खूप असं ते पण असं अभिनवेशानं सगळं सांगायचे गांधींच्या. खरं म्हणजे गांधींच्याबद्दल शांतपणानं सांगायला पाहिजे, पण हे अभिनवेशानं सांगायचे. आवडायचं आम्हाला ते सगळं. काय गांधींनी जे काही सांगितलं आहे त्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे असं तुम्हाला नाही का वाटत आता हल्ली? गांधींनी काय सांगितलं होतं? तुम्ही स्वावलंबी व्हा. स्वावलंबी होणं हे आयुष्याच्या कोणत्याही कारकिर्दीमध्ये कुठल्याही देशातल्या कुठल्याही नागरिकाला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही परावलंबी झालात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी दुसऱ्याकडं मागं लागणार. अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी झालात तर म्हणजे अन्न मिळण्याकरता भीक मागायला तुम्हाला जायला पाहिजे. म्हणजे कुठलेही तेल असेल, तेलाकरता झालात तरी दुसरीकडे तुम्हाला जायला पाहिजे. स्वावलंबी व्हा म्हणण्याचा उद्देश तुमचं अन्नधान्य तुम्हाला स्वतःला पिकवता आलं पाहिजे. तुमची इंडस्ट्री तुम्हाला काहीतरी स्वतःला निर्माण करता आलं पाहिजे. तुमच्या देशामध्ये ते तयार झालं पाहिजे. नाही तर प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही परावलंबीत जर राहिलात तर मग कुठेतरी तुमची कोंडी होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन गांधीजींनी त्यावेळेला हा जो काही स्वावलंबनाचा मंत्र दिला तो थोड्या बहुत प्रमाणात का होईना, मला असं वाटतं की आता मोदी सरकारांचं जे काही चाललेलं आहे की स्वावलंबी आपल्या देशामध्ये हे तयार व्हावं, आपल्या देशामध्ये हा माल तयार व्हावा, आपल्या देशामध्ये विमान तयार व्हावं, आपल्या देशामधून वायुबाणवरती जावेत, म्हणजे आकाश हे निर्माण व्हावं. हे सगळं जे काय एक प्रकारचं स्वावलंबनच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गांधीजींनी जे सांगितलं होतं ते खेड्यांचा सर्वांगीण विकास करा. आणि हे अत्यंत महत्त्वाचं होतं. खेड्यातल्या लोकांनी शहरामध्ये स्थलांतरित होणं हे देशाच्या एकूण हिताच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक होतं. आणि खेड्यामध्येच खेड्यातला माणूस रुजला पाहिजे, जगला पाहिजे, खेड्याबद्दलचं आकर्षण त्याला वाटलं पाहिजे आणि तशा पद्धतीची समृद्धता खेड्यामध्ये आली पाहिजे. आणि खेड्यामध्ये असणारे व्यवसाय, उदाहरणार्थ शेतीसारखा व्यवसाय हा अधिक विकसित झाला पाहिजे आणि अनेक प्रकारचे उद्योग खेड्यामध्येही निर्माण झाले पाहिजेत. हा जो काही महात्मा गांधींनी मंत्र दिला होता हा मंत्र पाळणं अत्यंत गरजेचं होतं. पण आपण जर पाहिलं सध्या तर त्या पद्धतीचा खेड्यांमधला विकास झालेला काही दिसत नाही. खेड्यामध्ये जो विकास झाला तो वेस्टर्नायझेशनचा विकास झाला. परदेशात काय येतं आहे, परदेशातले नवीन TV आले, टेलिफोन आले, मोबाईल आले, इंटरनेट आले, बाकी सगळ्या गोष्टी आल्या. पण खेड्यामध्ये जी काही संस्कृती होती आणि ज्या संस्कृतीच्या माध्यमातून त्या खेड्यांमधूनच एकूण देशाचा विकास होत होता ती संस्कृती खेड्यांमधून नष्ट झाली. अशा अवस्थेमध्ये त्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन व्हावं, परत एकदा महात्मा गांधींचे विचार त्यांचं पुनरावलोकन करावं असं वाटून इथल्या लायब्ररीनं, इथल्या वाचनानं तुमच्याकरता महात्मा गांधींच्यावरती हे निबंध स्पर्धा दरवर्षी चालू ठेवाव्यात. ही गोष्ट खरोखर प्रशंसनीय मला वाटते. सत्य, अहिंसा, त्याग, समर्पण हे सगळं जे काही गांधीजींनी सांगितलं ते शब्द आता मराठीच्या आणि इंग्रजीच्या डिरेक्टरीमधून नाहीसे व्हायला लागलेत का काय असं वाटावं. आणि असे दिवस असताना अशा पद्धतीच्या या स्पर्धा घेतल्या जाव्यात, एखाद्या गावातल्या माणसांनी घ्याव्यात आणि मुलांनी त्याच्यामध्ये लिहावं. एवढी मोठी गोष्ट आहे. पूजनीय हे आहे, ह्याची पूजा करायला पाहिजे. इथं यायला पाहिजे, इथं जाऊन सांगायला पाहिजे की हे फार चांगलं चाललेलं आहे आणि हे असंच चांगलं चालत राहिलं तरच तुमची माणसं तुमच्या खेड्यामध्ये घट्ट टिकून राहणार. ज्या दिवशी खेड्यातल्या माणसाला जीव गेला तरी चालेल पण मी शहरात जाणार नाही असं वाटेल ना, त्यावेळेला खरा खेड्याचा विकास झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्याच आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा जी त्यांनी सांगितली, गीता पाठांतर स्पर्धा होतं. गीतेवरती पाठांतराच्या स्पर्धा ठेवणं, ते गीता नुसती वाचली नाही तर ती पाठ करता यावी. मुलांना बऱ्याच वेळेला गीता ही पाठांतरित केली जाऊ शकते परंतु गीता समजत नाही.
म्हणजे गीता त्या पाठ केलेल्या मुलालाही त्याचा अर्थ माहीत नसतो, किंवा त्याला ज्यांनी पाठ करायला लावली आहे कदाचित त्यांच्या त्या पालकांनाही गीतेचा अर्थ कळत नाही, किंवा अर्थ जरी कळला आणि वाचला जरी तो संदर्भ घेऊन संस्कृतचा मराठीमध्ये, तरीसुद्धा त्या अर्थाचा अन्वय अर्थ कळत नाही. म्हणजे आपण कळले आणि वळले म्हणतो तसं ते समजतं, परंतु ते आपल्यामध्येच त्याचं ज्ञान आपल्यामध्ये होत नाही, एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय आहे असं समजत नाही. असा गीतेच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला घडतं गीतेच्या बाबतीमध्ये. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की गीतेवर जेवढे संदर्भ ग्रंथ निघाले, किंवा गीतेची जेवढी म्हणून ज्ञानेश्वरांच्यापासून पुढं गीतेबद्दल जेवढ्या लोकांनी मिळून त्याच्यावर भाष्य केलं, याचा जर अभ्यास तुम्ही केला तर हजारो लोकांनी हजारो ग्रंथ गीतेच्या या भाषेवर. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, त्यानंतर तुमच्या साने गुरुजींनी त्याच्यावरती लिहिलं, ते विनोबा भावेंनी गीताही लिहिली. अनेक लोकांनी अनेक गीतेबद्दल संदर्भ ग्रंथ लिहिले, त्याच्यावरती टीका केली. ज्ञानेश्वरी तर तुम्हाला माहितीच आहे, आपण वाचतो ज्ञानेश्वरी. पण एवढं सगळं असूनसुद्धा, एवढं सगळं हे होऊनसुद्धा काही वेळेला गीतेचा संदर्भ हे माणसाच्या जीवनाशी, नेहमीच्या जीवनाशी गीतेचा संदर्भ कसा, साधर्म्य काय आहे आपल्या जगण्याचं आणि गीतेचं हे लक्षात येत नाही. त्याकरता माझे एक शिक्षक आहेत, म्हणजे माझे शिक्षक अजून ते सांगलीला आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जे इथे शिक्षक आलेले आहेत, प्राध्यापक मंडळी आलेली आहेत, त्यांच्यापैकी भरा नाईक म्हणून सांगलीच्या सिटी हायस्कूलला ते मुख्याध्यापक होते, त्यानंतर पटवर्धन हायस्कूलला होते मुख्याध्यापक म्हणून. माधवनगरचे ते भरा नाईक म्हणून सर आहेत. तर त्यांनी मला शिकवायला होते मराठीच्या बाबतीत वगैरे, ते त्यांचा मला होता. तर त्यांना मी अजूनही, म्हणजे शाळेत मी असल्यापासून ते आजपर्यंत त्यांचा आणि माझा शिक्षक आणि विद्यार्थी असंच आमच्या दोघांचं नातं आहे. अजूनही मला कशाबद्दल काही शंका आली की जसं त्यावेळेला मी 50 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी जाऊन त्यांना विचारत होतो, तसं आजही विचारतो. तर त्यांनी मला सांगितलं की गीता तू अशा पद्धतीनं बघ. म्हणजे मी मुद्दाम मुलांना सांगतोय, कारण मुलांना आता लोक तर म्हणजे काय, गीता तर हल्ली कोण फार वाचत असं मला वाटत नाही. मी नवीनच एक गोष्ट परवा बघितली की म्हणजे की माणूस एखादा गेला घरात की गीता लावून ठेवतात, म्हणजे गीतेची टेप वाजवतात. आणि तो गेल्यानंतर टेप वाजवून काय उपयोग आहे. तो जिवंत असताना एकदा जरी त्याने गीता ऐकली असती एवढ्या लवकर गेला नसता आणि 5-25 वर्ष जगला असतं. म्हणजे इतकं काहीतरी बंपकपणा आहे गीतेच्या बाबतीमध्ये लोकांच्या एकूण हे सगळं मला. तर मला त्यांनी असं सांगितलं, आमच्या नाईक सरनी, म्हणजे काय माझं स्वतःचं नाही आहे, मी तुम्हाला माझ्या सरनी मला असं सांगितलं की गीतेकडे बघताना अशा पद्धतीनं बघ की गीतेतला जो अर्जुन आहे ना तो तुझं मन आहे, आणि गीतेतला जो कृष्ण आहे ना तो तुझा आत्मा आहे, ते तुझं अंतर्मन आहे. आणि तुझं मन हे किंकर्तव्य विमूढ झालेलं आहे. हे सगळं बघून तुझं मन अस्वस्थ झालेलं आहे. हा सगळा संघर्ष, ह्या सगळ्या जीवनामध्ये चाललेलं हे सगळं वाईट चांगलं हे सगळं बघून तू अगदी गलितगात्र झालेला आहेस, आणि आता तुझ्याच आयुष्यामधलं युद्ध करायला तू सज्ज नाही आहेस. तूच म्हणतोयस मला आता जाऊ दे, मी मरतो आता, मला नको हे, नको ही रोजची भांडणं, नको हे सगळं. म्हणजे कसं एखाद्या माणसाचं कसं स्वतःच्या मनाचं कसं सांसारिक आणि सामाजिक त्याचं जे काय अस्तित्व आज आहे त्या अस्तित्वाला तो कंटाळलेला आहे, आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी सांगितले की तो अर्जुन आणि ते महाभारत आणि ते युद्ध, आणि त्या युद्धाला तो नको म्हणतोय कारण माझे हे सगळे मी नातेवाईक मारायचे मला नाही आहेत, आणि तो किंकर्तव्य विमूढ झालेला आहे. तसा आजचा माणूस आजच्या सध्याच्या जगण्याच्या स्थितीमध्ये किंकर्तव्य विमूढ झालेला आहे. आणि अशा वेळेला त्याला कुणाचं तरी श्रीकृष्णाचं म्हणजे त्यांच्या अंतरात्म्याचं त्यांनी केलेलं त्याला चुचकारलेलं आहे, त्याला समजावून सांगितलेलं आहे, त्याला ज्ञान दिलेलं आहे, आणि त्याला कर्तव्य करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे. अशा पद्धतीनं तू ह्या गीतेकडं बघ असं त्यांनी मला सांगितलं. आणि मला वाटतं ही सगळ्यात सोपी गीतेकडे बघण्याची पद्धत आहे. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही गीतेकडे बघायला लागलात आणि गीता वाचायला लागलात आणि गीतेचा अर्थ तुम्ही बघायला लागलात, तर तुम्हाला समजायला लागेल की गीता ही कशी तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारी गोष्ट. गीतेच्या बाबतीमध्ये कॉमन मॅनचा एक जो प्रॉब्लेम नेहमीचा जो आहे तो मला नेहमी, म्हणजे तो दुसऱ्या ग्रंथामध्ये दुसऱ्या गीतेच्या अध्यायामध्ये तो की तू कर्तव्य भावना म्हणजे तू काम कर आणि कामाच्या फलाची अपेक्षा करू नकोस, हा एक त्याच्यामध्ये संदर्भ दुसऱ्या अध्यायामध्ये जो आहे. त्याच्या बाबतीमध्ये एक बरेचसे लोकांचे गैरसमज आहेत असं मला वाटतं, आणि त्या दृष्टीने 1-2 गोष्टी मला बोलणं आवश्यक वाटतं. कारण त्या बाबतीमध्ये मी पण स्वतः माझ्या लेखनामध्ये माझ्या साहित्यामध्ये मी एक कादंबरी लिहिलेली आहे
काय ती तरुण भारतमध्ये येत होती ती आत्मशोध नावाची माझी कादंबरी. आत्मशोधमध्ये तरुणींना वाचायला अगदी आवडेल अशा पद्धतीच्या कादंबरीच्या स्वरूपामध्ये गद्याच्या ललित स्वरूपामध्ये ती कादंबरी मी लिहिली. तरुण भारतमध्ये वर्षभर ती प्रसिद्ध होत होती. आणि त्या कादंबरीमध्ये एका बाजूला कथा आहे, छान कथा आहे, आणि एका बाजूला हे गीतेचं तत्त्वज्ञान न कळत सगळीकडे पेरलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की तुम्ही केलेल्या कामाचं फळाची अपेक्षा करायची नाही. याचा अर्थ असा नव्हे की एक शिक्षक आहे आणि तो शिकवतोय आणि त्यानं त्याचा महिन्याचा पगार घ्यायचा नाही, असा अर्थ नाही आहे त्याचा. तो तिथे अर्थ बघायला आपण चुकतो आहोत. तर फळ जे आहे, फळाची अपेक्षा करायची नाही याचा अर्थ तुम्हाला मिळणाऱ्या मानधनाची किंवा तुम्हाला मिळणाऱ्या पगाराची, तुमच्या स्वतःचा उदरनिर्वाह चालण्याकरता तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींच्या ह्या तर मिळतच जातात. फळांची अपेक्षा करायची नाही याचा अर्थ आपणाला कोणती तरी गोष्ट मिळणार आहे ह्या अपेक्षेनं आत्ता कर्म करत राहणं हा त्या कर्माचा अपमान आहे. हा एक नंबरचं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि दुसरं म्हणजे कर्म हे फलापेक्षा श्रेष्ठ असतं हे गीतेनं सांगायचं प्रयत्न. तुम्ही बघा, तुम्हाला आठवत असेल, विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की एखादी परीक्षा असते आणि त्या परीक्षेकरता आपण वर्षभर अभ्यास करत असतो. आणि अभ्यास करत असताना आपल्याला इतका आनंद होतो, आपण मित्रमैत्रिणींच्या बरोबर असतो, आपण वाचतो, आपण पाठ करतो, आपणाला थोडे त्रास होतो, आपण जागतो, पण एक ते ज्ञान मिळाल्याचा आनंद त्या वेळेला आपल्याला होत असतो. त्या वेळेचं ते आपल्या जीवनाचं अभिसरण इतक्या चांगल्या पद्धतीनं चाललेलं असतं ना, आपण पुढं जात असतो. आणि कधीतरी ती परीक्षा होते, आपण त्यात पासही होऊन जातो न जातो, आणि त्यानंतर काहीच वाटत नाही त्याबद्दल आपल्याला, की ज्या परीक्षेची जी फळ मिळालं आपल्याला, आपण पास झालो याच्याबद्दलचं सगळं वाटायचं बंद होतं. आणि काय वाटत राहतं, तो वाटत राहतं की ते वर्षभर मी ज्या मित्रांच्या बरोबर राहिलो, ज्यांच्या बरोबर मिळून गप्पा मारत मी शाळेला गेलो, जी गणितं त्यावेळेला मला समजली, जे सायन्समधले नवनवीन आविष्कार होते ते मला समजले, त्या शिक्षकांनी माझ्यावर त्या वर्षामध्ये प्रेम केलं, आणि तो संपूर्ण वर्षभराचा मार्गच हा या यशापेक्षा फार जास्त महत्त्वाचा होता. म्हणजे मी जे कर्म केलं त्या यशापेक्षा कितीतरी महत्त्वाचं होतं. हेच सांगितले गीतेमध्ये, कर्म हे जास्त श्रेष्ठ आहे. तुम्हाला गीतेमध्ये एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये एक अत्यंत सुंदर असा रस्ता दाखवला आहे, आणि त्या रस्त्यात दोन्ही बाजूनी गुलमोहराचे सडे पडले, तांबडा झालेला रस्ता दाखवला, आणि त्याच्या शेवटी एकदम टेकडीवर एक छोटंसं घर आहे, आणि ते एम धरलंय त्यांनी, ते ध्येय धरलंय, किंवा ते फळ धरू आपण, ते फळ आहे असं धरलं. आणि तो माणूस नुसता, तो रस्ता आहे, एक माणूस त्याच्यावर चालतोय, आणि त्यानं त्या माणसानं कॉमेंट खाली लिहिलं आहेत, नॉट ॲट द एंड ऑफ द रोड, नॉट ॲट द एंड ऑफ द रोड बट द जॉय इज ऑन द रोड. त्याच्यामध्ये काय वेगळं आहे मला सांगा. कर्मामध्ये जो आनंद आहे, कर्म करत असताना त्या तल्लीनतेमध्ये जो आनंद आहे, एखादी नर्तकी जेव्हा नाचत असते त्यावेळेला तिच्या त्या नाचाच्या आविष्कारामध्ये जो आनंद आहे, एखादा माणूस लिहित असतो, ते लिहित असताना त्यातून निर्माण होणाऱ्या त्या सगळ्या व्हायब्रेशनमध्ये जो आनंद आहे, एखादा चित्र काढत असतो, त्या चित्राच्या कलाकुसरती होत असते त्यावेळेला होणारा आनंद, एखादा वादक जेव्हा वाजवत असतो त्यातून निर्माण होणारे जे स्वर आहेत त्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे, त्यापेक्षा कुणीतरी तुम्हाला ते तुम्ही स्वर काढलेत म्हणून एक 50 रुपये 100 रुपये दिले, त्या देणगीला आनंद आहे, त्या फळाला आनंद आहे का त्या स्वराला आनंद आहे? जिथं डायरेक्ट तुमचं संधान ईश्वराशी बांधलं जातं अशा कलेला आनंद आहे का त्या कलेकरता मिळणारा म्हणून फळ म्हणून पैसे तुम्हाला दिले त्या पैशामध्ये आनंद आहे? साधी गोष्ट आहे. हेच गीतेमध्ये सांगितले की तुम्ही कर्मामध्ये आनंद माना. आणि हे कर्म, जे कर्म आपण अत्यंत सात्विकतेनं, निरागसपणे आणि पूर्ण परफेक्शननी करत असतो, ते कर्म करत असताना आपण तल्लीन झालेले असतो, आपण नसतोच मुळी. त्यावेळेला आपण परमेश्वरामध्ये विलीन झालेले असतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो की आपण जे काम करतो ते त्याचं काम आहे असं समजून करा. समजून करा काय, तुम्ही समजून नाही केलं तरी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं केलं तरी ते त्याचंच काम बनून जातं. त्याच्यामध्ये परमेश्वराची, त्या कामामध्ये परमेश्वर हा एक्सप्रेस होत असतो. म्हणून म्हणतात की सगळ्यात मोठ्या ज्या कलाकृती आहेत ना, त्याच्याकडे बघताना आपण आपला कुठेतरी परमेश्वराशी स्पर्श होतोय असं वाटतं. हेच सांगितलं की तुम्ही निस्वार्थीपणानं काम, फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही काम करा. आणि तसं काम तुम्ही केलंच नाही, तुम्ही कर्मामध्ये अडकत नाही. कर्मबंधन ही जी संकल्पना आहे ही समजावी म्हणून मी बरेच वर्ष त्या गीतेमध्ये तेच वाचत राहिलो, त्याचे संदर्भ घेत राहिलो, काही लोकांना विचारत राहिलो.
मला फार कमी लोक भेटलेत, म्हणजे अजून सुद्धा मला कोणी कर्मबंधन या विषयावरती जर मला माझ्या संकल्पना दूर करणार असेल किंवा मला जे म्हणायचं ते माझे जे काही ढग आहेत माझ्या मनामध्ये विचारांचे ते दूर करणार असेल तर मला अजूनही चालतील. कर्मबंधन ही जी संकल्पना आहे ना, कर्मबंधन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सकाम दृष्टीनं काम करता, फलाच्या अपेक्षेने काम करता, त्यावेळेला तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये अडकता. आणि कर्माच्या बंधनामध्ये अडकणं सुद्धा चांगलं नाही असं गीतेमध्ये असतं. कशाच्याच बंधनात अडकणं चांगलं नाही, कर्माच्या बंधनात अडकणं सुद्धा चांगलं नाही. आणि कर्माच्या बंधनात अडकायचं नसेल तर तुम्ही कामाला फळाची अपेक्षा न करता ईश्वरार्पण करून ते काम करा. आणि मग आपोआपच तुम्हाला त्या ईश्वराशी तादात्म्य पाहायला मिळेल. आणि म्हणून सारखं गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये ओरडून श्रीकृष्ण सांगतोय की तसा तू वागलास तर तू मला येऊन भेटशील, असं तू काम केलंस तर तू मला येऊन भेटशील, असा तू जगलास तर तू मला येऊन भेटशील. म्हणजे काय आहे शेवटी मला येऊन भेटशील म्हणजे त्या ईश्वरीय वृत्ती प्रवृत्तींशी संकल्पनेशी कुठेतरी आपण आपला स्पर्श होणं, कुठेतरी त्याच्या आणि आपल्या तादात्म्यतेची आपल्याला जाणीव होणं एवढं सुद्धा जन्मभर पुरेसं आहे. परिसस्पर्श एखादा जरी झाला तरी ताबडतोब सगळ्या लोखंडाचं सोनं होतं. तसं माणसाच्या तर दृष्टीनं काय हा परिसस्पर्श गरजेचा आहे. आणि ह्या ईश्वरीय परिसस्पर्शाकरता म्हणून गीतेमध्ये सारखं सांगितलंय की तू तुझं फळाची अपेक्षा तू न करता निष्काम वृत्तीनं तुझं काम करत राहा आणि तुला सगळं मिळेल आणि शेवटी तू मलाच येऊन मिळशील. काय वाईट सांगितलं गीतेत. आणि गीतेत सगळ्यात मला महत्त्वाचं जे वाटते ना की गीतेमध्ये जे कर्तव्य गीतेत त्यांनी सांगितले 2 प्रकारचे योगी असतात. एक ज्ञानयोगी म्हणजे जो काही काम करत नाही, तो संन्यास घेतो आणि तो ध्यान तपधारणा करतो आणि डायरेक्ट तो आत्मज्ञान मिळवतो, ज्ञानयोगी. आणि दुसरा कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे जो आपलं काम विहित काम निष्कामपणानं करतो आणि इतर लोकांना सुद्धा आपलं विहित काम निष्कामपणानं करण्याला प्रवृत्त करतो. जे लोक फलाची अपेक्षा धरून काम करत असतील त्यांना सुद्धा त्यांच्या कर्तव्यापासून तो परावृत्त करत नाही, त्यांना सुद्धा तो काम करण्याची प्रेरणा देतो आणि चांगलं काम कसं करावं याचे आदर्श निर्माण करतो, तो कर्मयोगी. आणि स्पष्टपणानं गीतेमध्ये एका ठिकाणी लिहिले की कर्मयोगी आणि ज्ञानयोगी मधला कर्मयोगी मला जास्त प्रिय आहे. आणि कर्मयोगी होण्याला सोपा मार्ग आहे, करण्याला सोपा मार्ग आहे ज्ञानयोगापेक्षा. हे गीतेत सांगितले. ह्याच्यापेक्षा काय गीतेत वेगळं सांगितलं. तुम्ही तुमचं जीवन जगत असताना तुम्हाला येणाऱ्या समस्या ह्या कोणकोणत्या पद्धतीने येऊ शकतात आणि कोणकोणत्या पद्धतीने त्या तुम्ही दूर करू शकता हे त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ते कुठल्याही आपल्या उगाच गीतेवरती हात मारून आईची शपथ घेतो म्हणून कोर्टात सांगतात तसं उगाच त्या गीतेला समोर ठेवत नाहीत. कोणी अभ्यास केलाय, किती अभ्यास केलाय मला सांगावं. पालकांनी किती पालकांनी अभ्यास गीतेचा केला, किती पालकांनी गीता समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून मला आज तुम्हाला स्पष्टपणाने सांगायचं आहे की या लायब्ररीमध्ये एका छोट्या गावामध्ये आता जर समजा जगाचा नकाशा घेतला तर ठिपका सुद्धा नाही आहे शिराळामध्ये, पण ज्याची व्याप्ती एका ठिपक्या एवढी सुद्धा नाही अशा एका छोट्या गावामध्ये या छोट्या छोट्या मुलांना गीतेचं पाठांतर करायला लावून त्यांच्या पालकांना ते त्यांना पाठ करायला सांगायला उद्युक्त करायला लावून त्या ग्रंथाचा अर्थ जीवनामध्ये किती आहे त्याची जाणीव करून देण्याकरता म्हणून हे सगळं रचलेलं आहे, सगळं केलेलं आहे. एकाच वेळेला वक्तृत्व, गीता आणि महात्मा गांधी या 3 विषयांच्या स्पर्धा ज्या ठिकाणी घेतलेल्या असतात त्या ठिकाणच्या इथून संस्कृतीची खरी मुळं जी असतात ना ही अशा एखाद्या बिंदूमधूनच आत गेलेली असतात. आणि संस्कृतीचे खरे जे वृक्ष असतात हे बिंदू नाहीसे झाले ना की ते वृक्ष नाहीसे होतात. वृक्ष नाहीसे व्हायला वेळ लागत नाही, पण त्याचं मूळ हे महत्त्वाचं आहे. आणि हे मूळ स्थिर ठेवण्याचं काम आपण लोक करत आहात, त्याबद्दल कौतुक तुमचं करावं तेवढं थोडं आहे. आता तुम्ही आज पाहता राजकारण कसं बिथरत गेलं गेल्या 40-45 वर्षाच्या काळामध्ये. मला कुठल्या पक्षाबद्दल म्हणायचंच नाही आहे, मी स्वतःला कुठल्याही पक्षाचा पुरस्कर्ता आजपर्यंत कधी मानलं नाही.
मानेन का नाही ते मला सांगता येत नाही, मला माहीत नाही. पण ज्या ज्या पक्षातल्या कार्य लोकांनी चांगली कार्य केलेली आहेत त्या त्या पक्षाला त्या त्यावेळेला चांगलं म्हणणं हे आम्ही करत आलेलो आहे आत्तापर्यंत. परंतु अलीकडच्या काळातलं जे राजकारण बिथरत गेलं ते पुढाऱ्यांचंच मॉरल व्हर्च्यू संपत गेलं आणि मग त्यांच्या मागं त्या कार्यकर्त्यांची पेवं फुटली. पण हजारो तरुण मुलं की ज्या काळामध्ये त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, त्या काळामध्ये हे सगळे कार्यकर्ते करत गेले. आणि ज्या वेळेला त्या पुढाऱ्याची खुर्ची गेली त्यावेळेला पुन्हा या कार्यकर्त्यांची फौज पुन्हा बेकार म्हणून. कित्येक खेडेगाव अशी आहेत तुम्हाला सांगतो मी आज, तिथं काम करायला मजूर मिळत नाही. शेतात काम करायला आता हल्ली मजूरच मिळत नाही. सगळेजण राजकारणामध्ये आहेत. शेती पिकत नाही, सगळेजण राजकारणामध्ये, कार्यकर्ते सगळे अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थी अशा पद्धतीच्या पार्श्वभूमीवर जात असतील तर त्यांना कुठेतरी पुन्हा एकदा या सांस्कृतिक ह्याच्याकडे वळवलं पाहिजे आणि त्यांच्या वयाचा आणि याचा विचार करून त्यांनी काय करावं ते ठरवलं पाहिजे. एकदा त्यांच्या शिक्षणाचं वय संपलं, एकदा ते मॅच्युअर झाले की मग त्यांनी काहीही करावं. मग तुम्ही कार्यकर्ते व्हा, नाही तर मग तुम्ही काहीही व्हा. पण तोपर्यंत तरी आपली मुलं, त्या वयाची न झालेली मुलं ही कुठल्या तरी आडमार्गाला इकडे तिकडे जाऊ नयेत असं लक्ष ठेवण्याची आज वेळ आलेली आहे असं मला वाटतं. माझ्या छोटेखानी भाषणाच्या आता शेवटच्या संदर्भाकडे मी येतोय. मला वाटतं मी 45-46 मिनटं बोललो आणि एवढं पुरे आहे. ते म्हणजे मला मुलांना एवढंच सांगायचं आहे आज या निमित्तानं काही मुलं आणि त्यांचे पालक इथं आले. चांगलं ध्येय ठेवा. आपलं ध्येय काय असावं ते चटकन कधी कळत नसतं, त्याकरता खूप अभ्यास करावा लागतो. ध्येय निवडणं हा आजकाल फार महत्त्वाचा. पूर्वी आमच्या काळामध्ये काय ध्येय म्हणजे काय, डॉक्टर हो, नाही तर इंजिनियर हो, नाही तर वकील हो, नाही तर शिक्षक हो, असं काय ते आता तसं नाही आहे राहिलं. आता शिक्षणाच्या, कलेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. या सर्व गोष्टी आज तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमामधून उपलब्ध आहेत. मार्गाक्रमण करा. गीतेसारख्या चांगल्या ग्रंथांचे संदर्भ स्वतःच्या जीवनामध्ये बाळगा, त्याचे अर्थ समजून घ्या. मोठे व्हा आणि मनानं मोठे व्हा. पैशानं आणि शरीरानं मोठे होऊ नका, मनानं मोठे व्हा. मोठी माणसं असतात कशी, ती जगतात कशी, ती वागतात कशी याचं निरीक्षण करा. आणि राष्ट्रनिष्ठा आणि मातापित्यांबद्दलची निष्ठा ही आयुष्यातनं कधीही जाऊ देऊ नका, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. एवढं आजच्या या संध्याकाळी तुमच्या अत्यंत जागरूक अशा गावामध्ये मला यायला मिळालं, बोलायला मिळालं आणि तुम्ही ते शांतपणानं ऐकून घेतलं, याबद्दल मी आपला आभारी आहे. मला एक चिठ्ठी इथं देण्यात आली होती. आपणच देहदान याबद्दल उपलब्ध माहिती सांगावी असं त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. तर आपल्याला कल्पना असेल की हल्ली देहदान बरेच लोक करत आहेत. देहदानचा उपयोग हा मेनली अनेक गोष्टींकरता हल्ली व्हायला लागला. तुम्हाला माहीत नसेल सांगतो. म्हणजे पूर्वी तर फक्त तो मेडिकल कॉलेजमध्ये डिसेक्शनला व्हायचा, पण हल्ली जर देह पटकन लवकर दिला गेला तर त्याच्यापासून डोळ्यांचे हे करता येतात, डोळे बदलता येतात, किडनीज बदलता येतात, अवयवांचा उपयोग होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने जर विचार केला की जी मेडिकल ही जी पुढं चाललेली जी हे आहे त्याच्या दृष्टीने विचार केला, पूर्वी कसं व्हायचं की ते फक्त शरीर मेडिकल कॉलेजमध्ये जायचं आणि त्याचं डिसेक्शन वगैरे व्हायचं. पण आता हल्ली तसं नाही आहे. अनेक वेगवेगळ्या कारणांकरता या मॉडर्न एज्युकेशनमुळे मेडिकलमधला उपयोग देहदानाचा होतो आहे. आणि त्या दृष्टीनं आपण याचा अभ्यास करावा देहदानाचा आणि त्या दृष्टीनं आपण त्याबाबत निर्णय घ्यावा असं मला वाटतं यांची इच्छा असेल. तर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. वाचनालयाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण सबनीस